मित्रांनो, ज्या प्रोमोची गेले काही तास तुम्ही आवर्जून वाट पाहताय, तो प्रोमो अखेर कलर्स मराठीने शेअर केलाय. तर मित्रांनो, आजच्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये रितेश भाऊ हे विशाल कोटियान याची जबरदस्त शाळा घेताना दिसतात. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की विशाल कोटियान आणि राकेश बापट यांच्यामध्ये नॉमिनेशन टास्क अंतर्गत जबरदस्त फिजिकल फाईट पाहायला मिळाली. आणि इथे पहिली सुरुवात केली होती ती म्हणजे विशाल कोटियानने. विशाल कोटियान हा थेट राकेश बापटवर चाल करून गेला होता आणि याचाच कुठेतरी जाब या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ त्याला विचारताना दिसत आहेत की तू राकेशला धक्का दिलेला नाहीस, तर जी विजयाची ट्रॉफी आहे ना, त्या विजयाच्या ट्रॉफीला तू धक्का दिलाय आणि तुझ्याकडनं हे अजिबात एक्सेप्ट नव्हतं. तू तुझा खेळ स्पॉइल करतोय आणि तुझं हे जे वागणं आहे ना, ते महाराष्ट्राला अजिबात पटलेलं नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीने रितेश भाऊ विशाल कोट्यांची शाळा घेतायत ना, म्हणजे विशाल कोट्यान तर अगदी शांतच आहे, पण बाकी सगळे सदस्य हे एकदम चिडीचूप झालेत. कारण विषय फार गंभीर आहे आणि रितेश भाऊने तो अगदी धरून ठेवलाय. मित्रांनो, नॉमिनेशन टास्क अंतर्गत या दोघांनी एकमेकांवरती पर्सनल मुद्दे काढतात असा आरोप केला होता. पहिल्यांदा त्यांच्यामध्ये शाब्दिक भांडण झालं आणि त्यानंतर हे भांडण खूप टोकाला गेलं, हाणामारीपर्यंत गेलं आणि शेवटी बिग बॉसला त्यांच्या भांडणामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि बिग बॉसनी दोघांनाही शिक्षा दिली. पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर हे जे काही भांडण आहे ना, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की अक्षरशः राकेश बापट याच्या फॅमिलीने एक प्रसिद्धी पत्रक तयार केलं, ते प्रसारित केलं आणि त्याच्यामध्ये इंडमॉल शाईन म्हणजे बिग बॉसचे मेकर्स, कलर्स मराठी, बिग बॉस आणि रितेश देशमुख यांना खडसावून सांगितलं की तुम्ही जे काही विशाल कोट्यानला शिक्षा दिली ती खूपच कमी आहे, त्याच्यावरती कठोर कार्यवाही करा, असं तुम्हाला आम्ही लेखी देत आहोत. आणि असंही त्याच्यात मेन्शन केलं होतं की राकेश बापट हा या कार्यक्रमात एकच कारणासाठी पार्टिसिपेट करतोय, तो म्हणजे या कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख आहेत आणि ते चांगलं सूत्रसंचालन करतात आणि योग्य न्याय प्रत्येकाला देतात. यामुळेच राकेश बापटने या कार्यक्रमात पार्टिसिपेट केलं. अशा पद्धतीने एकतर रितेश देशमुख यांना देखील त्या लेटरमधनं सांगण्यात आलं होतं की हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यावरती राकेश बापट याला तुम्ही योग्य न्याय द्याल. ते हे प्रकरण खूप वाजलं होतं आणि साहजिकच अ, सगळ्याच बिग बॉस प्रेमींची या प्रोमोकडे नजर होती आणि हा प्रोमो समोर आलाय ज्याच्यामध्ये रितेश देशमुख विशाल कोटियान याची जबरदस्त कान उघडणी शाळा घेताना दिसत आहेत की तुम्ही राकेशला धक्का नाही मारलाय, तर ट्रॉफीलाच तुम्ही धक्का दिलाय आणि जवळजवळ स्पष्टच केले की बाबा तुला आता ट्रॉफी मिळणार नाही. हे भांडण काढून किंवा अशा प्रकारे वागून ट्रॉफीज तुझ्यापासून दूर गेले, असं एकंदरीत रितेश भाऊने इथे स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीचा प्रोमो आलाय तशी शाळा ही विशाल कोटियांची होणारच होती आणि तसंच काहीसं पाहायला मिळतंय. तर राकेश बापट आणि विशाल कोटियान यांचा जो काही वाद झाला होता त्याच्यामध्ये आता रितेश भाऊने विशाल कोटियान याची चांगलीच शाळा घेतली. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.